डिस्कशन करताना तर दोघींनी मिळून करायचं, पण डेकोरेशन करताना दादागिरी मात्र मोठ्या बहिणीची चालणार. काय ना, लहानांना असंच करतात. नमस्कार, राम राम मंडळी. मला माझ्या लाईफ मधल्या चांगल्या वाईट मेमरीज कलेक्ट करायला खूप आवडतात अँड दॅट्स वाय रिझन आय एम मेकिंग अ मिनी ब्लॉग. डेकोरेशनचा विषय तर आमचा सॉर्ट झाला होता, पण आता राहिला विषय बाप्पांच्या आगमनाचा. मग लगेच मार्केटमध्ये गेलो, खूप साऱ्या मूर्त्या बघितल्या आणि एवढ्या क्यूट क्यूट मूर्त्या होत्या ना यार, कृष्ण भगवान वगैरे अजून बऱ्याचशा. पण सुंदर दिसते म्हणून कोणत्याही रूपाची मूर्ती घेण्याऐवजी मला बाप्पांचीच मूर्ती घेणं योग्य वाटलं. आम्ही क्यूटशी बालगणेशांची मूर्ती बुक केली आणि सरळ मी ज्वेलरी शॉप मध्ये घुसले. आपल्या शॉप मध्ये खूप साऱ्या ज्वेलरीज आहेत आणि पर्सनली माझ्या सुद्धा खूप साऱ्या ज्वेलरीज आहेत, पण बाहेरून जाता जाता मला एक दोन ज्वेलरीज चांगल्या वाटल्या, सो मी जाऊन पटपट 3-4 बाय केल्या. देन आमच्या मातोश्रींचा आदेश होता की मी आणि दीदीने भाजी मंडईमध्ये जाऊन भाजीपाला आणावा. या आजोबांना बघून लहानपणी कुरकुरेवाले काका जे यायचे ते आठवले. प्रत्येक गोष्ट घेताना मम्मीला 4 वेळा कॉल करून, मम्मी अशी आहे तशी आहे, एवढ्या रुपयाला आहे, घेऊ का, हे करू का, ते करू. मग खूप सारं सामान घेतलं आणि घरी गेलो. घरी गेल्यानंतर परत मम्मीने कामाला लावलं आणि इथे तुम्ही बघू शकता यांचा एवढं जास्त सोलून झालं तरी माझ्या 4च शेंगा सोलून होत आहेत. मग आम्ही लागलो तयारीला. मोदक केले, आळूच्या वड्या केल्या, गुलाबजाम आणि रसगुल्ला बाहेरूनच आणला होता. आजसाठी एवढंच. भेटू लवकरच नेक्स्ट मिनी ब्लॉग मध्ये. गणपती बाप्पा मोरया.